नमस्कार मंडळी, अप टू डेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झणझणीत मटन ग्रेव्ही। भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाल तर बोटं चाटत राहाल। चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया। आता मटन मॅरिनेट करून घेऊया। एका भांड्यात 500 ग्राम स्वच्छ धुतलेले मटन घ्या। त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट आणि अद्रकची पेस्ट करून थोडंसं मीठ टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यातच मीठ घातलेलं आहे थोडंसं। त्यामध्ये 1 चमच हळद टाकून घ्या। हळद टाकल्यानंतर मी त्यामध्ये 1 कांदा कापून टाकलेला आहे बारीक चिरून आणि हे आपल्याला सर्व मसाले मटणाला छान मिक्स करायचे आहेत, म्हणजे मसाला मटणात चांगला मुरेल। हे मटण किमान 30 मिनिटे झाकून ठेवा, म्हणजे मटण अगदी टेस्टी आणि मऊ होईल। मटण मॅरिनेट करताना थोडं दही घातलं तरी चालेल, कारण की दहीने मटण खूप आणि मऊ होतो आणि रसाळ होतो। मॅरिनेट करताना मसाला मटणाला हातानेच नीट चोळा, म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो आपला। किमान 30 मिनिटे मॅरिनेट करा। वेळ असेल तर 1-2 तास ठेवले तर एकदमच बेस्ट, चव अजून छान येते त्याला। आता कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाका। जे मी इथं पेस्ट करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेले आहे आणि तेच पाणी मी आपल्या मटणामध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला ते कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या होऊ द्या, म्हणजे मटण छान मऊ शिजेल आपलं। आता इथे आपल्याला आपलं मटण शिजेपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर वाटणासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, अर्ध खोबरं आणि काही खडे मसाले। तर मी एका कढईमध्ये कांदा टाकून घेते। आपल्याला कढईमध्ये सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकून आपल्याला ते छानपैकी परतवायचं आहे। सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। त्याला छान परतत राहा। जास्तही आपल्याला लालसर करायचा नाही, कारण की तो कांदा कडू होतो आणि भाजीची टेस्ट पण आपल्या खराब होऊन जाते। तर इथे बघा, अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे। तर असा कलर आलेला आहे कांद्याला, तर ते आपण एका साईडला काढून घ्यायचं। तर आता इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा खोबरं मी भाजून घेते। जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला खोबरं, पण सेम कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। त्यात थोडंसं तेल टाकते मी, ते पण थोडंसं तेल टाकून परतून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे खोबरं भाजून घेते। खोबरं मंद आचेवर भाजा, जास्त आचेवर भाजल्यास ते पटकन जळू शकतं। खोबरं भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे रंग एकसारखा येतो। खोबरं हलका सोनेरी रंग आला की लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे, त्यामुळे चव खमंग येते। जर तुम्ही कांदा सोबत भाजला तर वाटणाला अजून छान चव येते। आता खोबरं छान सोनेरी रंगावर भाजलेलं आहे। गॅस बंद करा आणि हे भाजलेलं खोबरं कढईतून प्लेटमध्ये काढून घ्या। थोडं थंड झाल्यावर ते वाटण्यासाठी वापरूया। आता इथे आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले हलक्या आचेवर भाजा। भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे मसाले जळणार नाहीत। मसाल्याचा छान सुगंध येऊ लागला की समजायचं की मसाले तयार झाले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे भाजलेले मसाले प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या। नंतर हे मसाले वाटणात घातले तर मटण ग्रेव्हीला खूप छान सुगंध आणि चव येते। तर आता आपल्याला इथे
मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे काही आपण मसाले भाजून घेतलो होतो ते आपण त्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला मिक्सरमधून ते बारीक करून घ्यायचं आहे। मसाले मिक्सरमध्ये टाकण्यापूर्वी ते पूर्ण थंड झाले की नाही याची खात्री करा, नाहीतर मसाल्याचा स्वाद बदलू शकतो। वाटताना थोडं पाणी घाला म्हणजे वाटण बारीक स्मूथ तयार होतो। तर मी इथे अर्धी वाटी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आणि अजून एक छोटा टिप सांगते मी, मिक्सर जास्त वेळ सतत चालू नका, मध्ये थोडा ब्रेक दिला तर वाटण छान तयार होतं। असं बघा, आपलं मसाल्याचं छान बारीक वाटण तयार झालं आहे। यामुळे मटण ग्रेव्हीला खमंग चव आणि छान रंग येणार आहे। आता हे वाटण पुढच्या स्टेपमध्ये आपण वापरूया। आता 2 ताजे टोमॅटो घ्या आणि तुकडे करून मिक्सरमध्ये टाका आणि त्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्या। ही टोमॅटोची पेस्ट मटण ग्रेव्हीला छान रंग आणि चव देते। आता ही पेस्ट पुढच्या स्टेपमध्ये आपण यूज करूया। तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 3-4। ते आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। त्यामधली वाफ सगळी मी काढून घेतलेली आहे। इथं बघू शकता तुम्ही, आपलं मटण मऊ शिजलेलं आहे। त्याचं पाणीही छान सुटलेलं आहे, सूप तयार झालेलं आहे त्याचं। आपण ते सूप पिऊ पण शकतो। आता एक कढई घ्या, त्यामध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घ्या। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं मी चिरलेला कांदा घातला आहे। इथे बघू शकता, मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी, तो टाकून घेतले। कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता, यामुळे आपल्या मटण ग्रेव्हीला छान खमंग चव येते। ते आता परतून घ्या व्यवस्थित। आता मी इथे 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतले। त्यानंतर काळा मसाला पण मी टाकून घेणार आहे। तुम्ही तिथे मी बघितला असाल की मी खडे मसाले भाजताना त्यामध्ये जास्त काही खडे मसाले घेतले नव्हते, कारण की ह्या काळ्या मसाल्यामध्ये सगळे मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि हा काळा मसाला आपला घरगुती आहे, त्यामुळे मटणाला खूप छान चव येते। आणि इथे मी 1 चम्मच हळद घेतलेली आहे। त्यानंतर 1 चम्मच धना पावडर घेतले। त्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे। आता इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। प्युरी टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। एकजीव सर्व झालं पाहिजे हे मसाले त्यामध्ये, आणि आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत हे परतूनच घ्यायचं आहे। त्याचा कच्चेपणा त्यातला निघून गेला पाहिजे, तसं आपल्याला हे परतवत राहायचं आहे। तर इथे बघू शकता, आपल्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे। तर त्यानंतर आपण वाटण करून घेतलं होतं, ते वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ते पण आपल्याला एकदा परतवायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले परतवून घ्यायचे आहेत। खूप छान आपला सुगंध येतो भाजीला। तर इथे तुम्ही बघू शकता, आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। तर इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे। मटण टाकल्यानंतर चमच्याने छान हलवत राहा। मसाला मटणाला नीट लागला पाहिजे, त्यामुळे 3-4 मिनिटे सतत त्याला हलवत राहा। असं केल्याने मटणातून छान सुगंध येऊ लागतो आणि मसाला आतपर्यंत मुरतो। मटण परतवताना मध्यम आचेवर सतत हलवत राहा, म्हणजे मसाला खाली लागणार नाही आपला। आणि मटण 2 ते 3 मिनिटे नीट परतलं तर मसाल्याची चव मटणात छान मुरते। तर वरून आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपली खमंग मटण ग्रेव्ही तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।